कालच्या तासिकेला आपण सामाजिक अनुचलन ही संकल्पना पाहिली आहे. की सामाजिक अनुचलन म्हणजे काय? सामाजिक नीतिनियमानुसार जे वर्तन घडून येतं त्या वर्तनाला सामाजिक अनुचलन असं म्हणतात. समाजाच्या अनुरूप घडणाऱ्या वर्तनाला सामाजिक अनुचलन असं म्हणतात. तसंच समाज विरोधी घडणाऱ्या वर्तनाला सामाजिक विचलन असं म्हणतात. म्हणजे सामान्य वर्तन करणारा व्यक्ती आणि विचलित वर्तन करणारा व्यक्ती हा आपल्याला ओळखू येत असतो. या पद्धतीनं सामाजिक विचलन ही जसे सामाजिक अनुचलन ही संकल्पना आहे तशीच समाजशास्त्रामध्ये सामाजिक विचलन ही संकल्पना आहे. ऐतिहासिक काळापासून प्रत्येक समाजामध्ये विचलित वर्तन करणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण हे काही प्रमाणामध्ये असतं. म्हणजे 100 विद्यार्थी जर असतील तर 100 विद्यार्थ्यांमध्ये सगळेच सामाजिक नियमाचं पालन करतात असं नाही. तर त्याच्यामध्ये 2-4 विद्यार्थी असे असतात की त्यांना समाजाच्या शिस्तीनुसार किंवा महाविद्यालयाच्या शिस्तीचं पालन करणं योग्य वाटत नाही. आणि मग त्यांना जर आपण व्यवस्थित हस्तक्षेप केला नाही, त्यांना जर आपण टोकलं नाही तर परिणामी त्या 2चं रूपांतर 4 मध्ये होतं, 4चं रूपांतर 12 मध्ये होतं, 12चं रूपांतर 16 मध्ये होतं. जर त्या 2 व्यक्तींना आपण जर वेळेच मज्जाव केला, रोखलं, तर मग 2च्या 4 होण्यामध्ये आपण रोखले जात असतो. हे झालं महाविद्यालयात विचार. तसंच समाजाचं सुद्धा आहे. प्रत्येक समाजामध्ये विचलित वर्तन करणाऱ्या व्यक्ती असतात. या विचलित वर्तन करणाऱ्या व्यक्तीवर जर आपण निर्बंध घातले नाही, मज्जाव केला नाही, त्यांना काही शिक्षा केली नाही, त्यांना समज दिली नाही, तर अशा व्यक्तींचं प्रमाण समाजामध्ये वाढत जात असतं. भारतीय समाजामध्ये विचलनाचं प्रमाण कमी असलं तरी सुद्धा भारतीय समाजात देखील विचलित वर्तन करणाऱ्या व्यक्ती इतिहास काळापासून आपल्याला आढळून येत असतात. तर सामाजिक विचलन ही देखील एक संकल्पना आहे. सामाजिक विचलनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. सामाजिक अनुरूपता टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक विचलित वर्तनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. तर सामाजिक विचलन नेमकं कशाला म्हणायचं याची व्याख्या हॉर्टन आणि हंट या समाजशास्त्रज्ञांनी केली आहे. तो असं म्हणत असतो की सामाजिक विचलन म्हणजे नियमानाशी अनुकूलन साधणे अशक्य असलेल्या वर्तनाला सामाजिक विचलन असं म्हणतात. म्हणजे नियमन जे आहेत समाजामध्ये त्याच्या अनुकूलन साधणे, त्या नियमनाशी अनुकूल वर्तन करणे, त्याच्यामध्ये जे अपयश येतं त्याला सामाजिक विचलन असं म्हटलेलं आहे. म्हणजे नियमन म्हणजे थोडक्यामध्ये आदर्श नियम, त्याला सोशल नॉर्म्स इंग्लिशमध्ये शब्द आहे. तर आदर्श वर्तन करण्यामध्ये जेव्हा व्यक्तीला अपयश येतो त्या वर्तनाला विचलित वर्तन असं म्हणतात. तर या पद्धतीनं थोडक्यात अनुकूलनाच्या विपरीत वर्तन असं म्हटलं तरी चालेल. दुसरा टॉलकॉट फारसन नावाचा समाजशास्त्रज्ञ म्हणतो की सामाजिक विचलन हे ताणातून निर्माण होत असते, तसंच सामाजिक विचलन हे ताणातून वाढत असते. सोप्या पद्धतीच्या दोन्ही व्याख्या 2-2 वळीच्यात आहेत. आपल्याला त्याचं नीट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सामाजिक विचलन सहज माणूस कोणताही व्यक्ती चुकीचं वर्तन करत नसतो. त्याच्यावर कुठला तरी दबाव असतो, त्याच्यावर कुठलं तरी प्रेशर असतो, तो कुठल्या तरी अडचणीत असतो, तो मनानं उद्विग्न असतो. अशा व्यक्तीकडून विचलित वर्तन होत असते आणि नुसतं वर्तन होत नसतं तर वर्तन वाढत जात असतं असं त्यांना म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये सामाजिक विचलनाची कारणं कोणती आहेत किंवा सामाजिक विचलनाला जबाबदार घटक कोणते आहेत हे आपल्याला पाहिजे आहे. तर सामाजिक विचलन नेमकं कोणत्या घटकामुळे घडून येत असतं, कोणत्या कारणाने घडून येत असतं, त्याची काही कारणं आहेत. पहिलं आहे दोषपूर्ण सामाजिकरण. म्हणजे मागच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सामाजिकरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नवजात बालकाला सामाजिक प्राणी बनवण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण होय. म्हणजे सामाजिकरण होण्याअगोदर इतर प्राणी आणि मानव हे सारखेच असतात, पण सामाजिकरणामुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. म्हणजे जंगलात हरवलेली माणसं आणि जंगलातले प्राणी दोन्ही सारखेच आहेत. हरवलेले माणसं जर 10 वर्षाला शोधून बाहेर आणले, नदी नाल्याचं पाणी पिलं, झाडाची फळं खाल्ली आणि राहायला गेलं, गाव सापडलं नाही, दिशा सापडली नाही, तिथंच राहिले. पण चलत कधीतरी बाहेर आले तर त्यांना माणसं दिसले तर त्यांना बोलता येत नाही.
माणसाचीच त्यांना भीती वाटायला लागते, नंतर त्यांना बोलता येत नाही. का तर ते सामाजिकरणापासून दूर आहेत. मधल्या 4 वर्षापासून ते सामाजिकरणापासून दूर आहेत. त्याचं ते कारण असतं. म्हणजे अशा पद्धतीनं सामाजिकरण झालं नाही तर व्यक्ती विचलित वर्तन करत असतात. आणि काही ठिकाणी सामाजिकरण दोषपूर्ण होत असतं. सामाजिकरण दोषपूर्ण असतं की सामाजिकरण चांगलं केलं जात नाही, चुकीचं केलं जात असतं. म्हणजे अनेकांच्या घरी आपण जात असतो, विचारत असतो तुझे वडील आहेत का घरी. एखाद्याच्या घरी आपण गेलो आणि म्हटलं तुझे वडील घरी आहेत का, तर मधून ते मुलगा येतो आणि तो सांगतो की नाहीत म्हणा. तो काय म्हणतो, नाहीत म्हणा. मग आपण म्हणतो म्हण, कोण म्हणतंय नाहीत, तर ते म्हणतात वडीलच म्हणतात नाहीत म्हणा. कळालं? नाहीत म्हणा तर म्हण कोण, वडीलच म्हणतात की वडील नाहीत म्हणा. मग इथं ते मुलाला काय शिकवायला लागले, चुकीच्या गोष्टी शिकवायला लागले. म्हणजे वडील नाहीत ही गोष्ट खरी आहे. इथं तो बऱ्याच वेळा तो मुलगा म्हणतोय की नाहीत म्हणून सांग. पण कधी कधी दारात सोडलेला ते शूज असतो, तो आपल्याला सांगतो की हा माणूस इथंच आहे. त्याचे मोबाईलचं लोकेशन तिथंच दाखवते. आता असंख्य नव्या गोष्टी आहेत. जुन्या काळात होतच होतं, पण आता मोबाईलचं लोकेशन दाखवतंय. किंवा आता बाहेरचा एक व्यक्ती सांगतो की आताच घरी गेले, घरचे म्हणतात घरी आले नाही. म्हणजे या पद्धतीचं आपण मुलांना जे काही सांगत असतो, म्हणजे नाहीत म्हणून सांग, हे सामाजिकरण आहे, परंतु हे चुकीचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं चुकीचं सामाजिकरण जर झालं तर सामाजिक म्हणजे ज्या अशाच बालकांच्या सहवासात मुलं वाढली तर हे पहिल्यांदा नुसतं खोटं नाटं बोलतात, पण नंतर अनेक मोठ्या मोठ्या चोका करायला लागत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं सामाजिकरण जर चुकीचं झालं तर अशा व्यक्ती समाजात विचलित वर्तन करताना दिसतात. दुसरी गोष्ट आहे कमकुवत आज्ञा. म्हणजे आम्ही जी समाजामध्ये जी वेगवेगळ्या पद्धतीच्या काही आज्ञा देत असतो, ह्या आज्ञा कमकुवत असतात. कुटुंबामध्ये व्यक्तीची जडणघडण होत असते, तिथं व्यक्ती काही गोष्टी शिकत असतो. काय करावं काय करू नये ही सगळी माहिती मुलाला कुटुंबात दिली जात असते. म्हणजे ही जी सगळं सांगणं म्हणजे आज्ञा आहे. आणि ही आज्ञा जर तुम्ही निश्चित दिल्या, फारशी दखल घेतली नाही, अभ्यास केला का, अभ्यास करून घे, हो म्हणलं की झालं. ट्युशनला जातो का, हो म्हणलं की झालं. पिरियड करतो का, हो म्हणलं की झालं. एसटीचा पास संपला म्हणलं की 200 रुपये काढून दिले. परंतु खरंच त्याचा पिरियड झाला का, खरंच त्याचा पास संपला का, खरंच त्यानं होमवर्क केलं का, हे जर आपण पाहत नसू तर ह्या आज्ञा कमकुवत असतात. जर आपण म्हटलं की ट्युशन केलं का तर काय शिकवलं हा दुसरा प्रश्न असतो. होमवर्क केलं का तर केलं, तर मग किती नोटबुक झाल्या हा प्रश्न केला पाहिजे, किंवा मला दाखव म्हटलं पाहिजे. पण आपण काय म्हणतो, होमवर्क केला का, केलं. त्याच्यानंतर ट्युशनला गेलता का, गेलता. पास संपली का, हे घे 200 रुपये. असं आपण जेव्हा करत असतो तेव्हा पुढच्या व्यक्तीकडून चुकीचं वर्तन घडण्याची शक्यता असते. की खरंच त्याचं पास संपलाय का आपल्याला पाहणं गरजेचं आहे. किंवा आपण जरी कॅल्क्युलेट केलं की मागच्या महिन्यात 10 तारखेला पास काढला होता, हा 30 तारखेलाच कसं काय संपला म्हणतो, 10 ते 10 चालायला पाहिजे. अशा पद्धतीचा आपण तर्क लावला पाहिजे. तर अशा पद्धतीनं जेव्हा व्यक्ती कुठलाच तर्क लावत नाहीत, आपण दिलेलं काम पुढच्या व्यक्तीने केलं का नाही आपण विचारत नाही, तेव्हा व्यक्तीकडून चुका होण्याची शक्यता जास्त असते किंवा विचलित वर्तन घडण्याची शक्यता जास्त असते. पुन्हा कमकुवत अंमलबजावणी. म्हणजे सगळे जे कायदे निर्माण केले आहे, सगळे कायदे विचलित वर्तन घडू नये म्हणूनच केलेले आहेत. खोटं बोलू नये, चोरी करू नये, फसवणूक करू नये, लूटमार करू नये, संविधानाचं पालन केलं पाहिजे, राष्ट्रीय ध्वजाचं पालन केलं पाहिजे, लोकशाहीवर विश्वास ठेवला पाहिजे, दुसऱ्याला मारहाण करता येत नाही वगैरे सगळे कायदे बनवलेले आहेत. परंतु ह्या कायद्याची अंमलबजावणी योग्य केली जात नाही. की तिथं तक्रार केली जाते की मला 2 व्यक्तीने मारलं, पण पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला तयार नाही. पतीकडून छळ होतोय, स्त्री सांगते, तक्रार नोंदवून घ्यायला कोणी तयार नाही. म्हणजे या जी सगळ्या घटना असतात, या घटनेमुळं म्हणजे एक तर त्या पहिल्यांदा त्या व्यक्तीनं छळ केलेला आहे, हे झालं त्याचं विचलित वर्तन. पण या व्यक्तीला न्याय मिळत नाही, तेव्हा परत याच्या पण विचलित वर्तन होण्याची शक्यता असते की तुम्ही शिक्षा देत नसाल तर आता मीच शिक्षा देतो. अशा म्हणजे कायदा व्यक्ती हातात घेत असतो. या पद्धतीनं जर तुम्ही दिशा ठरवली विचलन वर्तनाची, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे.
पुन्हा विचारण्याविषयी विचलित वर्तन तर व्यक्ती समाजात करत असतात, परंतु विचलित वर्तन करत असताना लोक त्याचा तर्क लावत असतात की आम्ही चुकीचं वर्तन करतो, परंतु काय करतो ते सांगतात लोक. अनेकांना पोलिसांना पैसे घेताना पकडलं की पोलिस चौकामध्ये 50 रुपये 100 रुपये घेतात. म्हणजे पोलिस चौकामध्ये 50 रुपये 100 रुपये घेतात. हेल्मेट आहे का नाही त्या पैसे, रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालले त्या पैसे, ट्रिपल सीट चालले त्या पैसे. तर मग हे 100 रुपये म्हणजे पावती फाडायची असेल तर 150 रुपयाची, आणि पावती फाडायची नसेल तर 100 रुपये देऊन निघून जा. म्हणजे हेल्मेट घालणं कायद्यानं सक्तीचं आहे, परंतु हेल्मेट कुणीच घालीत नाही. ट्रिपल गाडीवर बसता येत नाही, पण आमच्याकडे एकच वाहन 20 लोक आहे, त्याच्यामुळे आम्ही सिंगल फिरू शकत नाही. ज्या कुटुंबात 3 लोक आहेत ते सिंगल फिरू शकतील. तर हे जी सगळे कारण आहेत. मग हे युक्तिवाद काय करतात पोलिस की आम्ही पैसे काय घेतो, पकडलं कॅमेऱ्यात दिसतं की पोलिस पैसे घेत आहेत. त्यांना विचारलं का पैसे घेतात, तर ते म्हणतात आम्हाला पगार 26,000 रुपये आहे. 26,000 पगार आहे हे तुमचा युक्तिवाद आहे. मग 26,000 पगार आहे म्हणून आम्ही भ्रष्टाचार करतो हे तुमचं म्हणणं आहे. तर तुमचं शिक्षण पण 12वीच आहे. आणि दुसरी गोष्ट 26,000 रुपयात व्यक्ती सुखी जीवन जगू शकत नाही असं कोण म्हणतंय. तुमच्यावर जर संस्कार योग्य केले असतील, तुम्हाला जर दिशा दिलेली असेल तर तुम्ही 10,000 सुखी जीवन जगू शकता. त्याच्यात 16,000ची बचत केली, 10,000 आपण जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकत असतो. परंतु त्यांना जगा वाटतं क्लास 1 सारखं आणि पद असतं क्लास 4चं. त्याच्यामुळे परिणाम काय होत असतो की या अशा व्यक्ती विचलित वर्तन करत असतात आणि त्या व्यक्ती विचलित वर्तन करत असताना युक्तिवाद देत असतात की आम्ही असं काय करतो तर आम्हाला पगार कमी आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण जास्त असतं. तेव्हा विचलित वर्तन समाजामध्ये घडत असतो. दुसरी गोष्ट आहे भ्रष्ट अंमलबजावणी. म्हणजे अंमलबजावणी अनेक कायदे केले की लोकांनी विचलित वर्तन करू नये म्हणून, परंतु ह्या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. की असंख्य कायदे बनवलेले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा बनवलेला आहे, त्याच्यात सुधारणा केलेली आहे. हुंडाबंदीचा कायदा केला आहे, त्याच्यात पुन्हा 84ला सुधारणा केली, त्याच्यात पुन्हा 92ला सुधारणा केली. ह्या सगळ्या कायदे केले, परंतु ह्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. म्हणजे वेगवेगळे कायदे केले की 15 वर्ष झालेलं वाहन रस्त्यावर आणता येत नाही हे कायदा आहे, परंतु चौकात पकडलेल्या व्यक्तीचं वाहन 20 वर्षाचं असतं, 100 रुपये दिले की ते सोडून ते वाहन गोडाऊनलाच नेऊन टाकलं पाहिजे की हे वाहन कामाचं नाही, हे 14 वर्ष वापरलं म्हणजे हे बिनकामाचं झालं. याच्यामधून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, पोल्युशन वाढतं, हे वाहन आता बंद करा हे कायदा सांगते. परंतु 100 रुपये घेऊन लोक सोडतात आणि मग अशा आणि हे जेव्हा माहिती आपल्याला मिळते तेव्हा आपणही ते वाहन न विकता आपणही ते फिरवत राहतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. म्हणजे असे असंख्य कायदे आहेत. हे कायदे आपलं कायद्याचं पालन कायद्याचं पालन न करणाऱ्या लोकांची संख्या जेव्हा वाढते त्याचं कारण समाजात असलेली भ्रष्ट व्यवस्था. तर अशा पद्धतीनं भ्रष्ट व्यवस्था असेल तर विचलित वर्तन वाढत जात असतं समाजामध्ये. जपानमध्ये विचलित वर्तन होत नाही, कारण जपानचे लोक देशासाठी जगतात आणि विकसनशील देशामध्ये भ्रष्ट व्यक्ती जास्त असतात आणि भारताचा भ्रष्टाचारामध्ये 4था क्रमांक आहे. म्हणजे या पद्धतीनं भ्रष्ट अंमलबजावणी जर होत असेल कायद्याची तर विचलित वर्तन समाजामध्ये वाढताना दिसते. पुन्हा विरोधाभासाचं तत्वज्ञान आहे की अनेक ठिकाणी जे आहे की आदिवासीचा विकास झाला पाहिजे, काश्मीर खोऱ्यातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, काश्मीर मधल्या लोकांना सुरक्षा मिळाली पाहिजे, तिथं सुखासमाधान लोक जगले पाहिजे, असं सगळं कायद्यात आहे. परंतु वास्तवात काश्मीरमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांची हाल अशी आहे की भारतीय लोक म्हणतात हा भाग आमचा आहे, पाकिस्तानमधले लोक म्हणतात हा भाग आमचा आहे, आणि दोन्हीकडून होणाऱ्या ज्या हल्ल्यामध्ये त्या लोकांचा छळ होत आहे. ते तर कोणाचेच नाही, ते धड पाकिस्तानचे राहत नाहीत ना ते धड भारताचे राहत नाहीत, ते गोंधळून जातात की कधीतरी इकडून गोळीबार झाला, कधी इकडून गोळीबार झाला, कधी पोलिसांनी धरून नेलं तर कधी त्या अतिरेक्यांनी हल्ला केला. या गोंधळामध्ये यांना नेमकं शासनाचं बरोबर आहे का दहशतवाद्यांचं बरोबर आहे हेच कळत नाही. आणि त्यावेळी त्यांच्या मनामध्ये विरोधाभास तयार होत असतो, विचलन होत असतं आणि मग ते भ्रष्ट मार्गाचा अवलंब स्वीकारत असतात की त्यांना वाटतं की आता याच्यामधून मार्ग म्हणजे हातात बंदूक घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे अशा चुकीच्या गोष्टीमुळं व्यक्ती समाजामध्ये विचलित वर्तन करताना दिसतात. म्हणजे याची मी उदाहरणं यासाठी लिहायला लागलो
की हे पाठ झालं की मधलं आपोआप लिहिता येत असतं. की विरोधाभासी तत्वज्ञानामुळे विचलित वर्तन वाढतं. तर काश्मीर खोळ हे उदाहरण आहे. सोपा युक्तिवाद काय आहे, तर पगार कमी आहे पोलीस म्हणतात म्हणून ते विचलित वर्तन करतात. हे उदाहरणं जरी आपल्या लक्षात राहिले तरी मधलं लिहिता येत असतं. पुन्हा विचलित वर्तन करणाऱ्याची एक उपसंस्कृतीच तयार होत असते. विचलित वर्तन करणारे लोक जेव्हा संख्येनं जास्त होत असतात, त्यांच्या असा विचार करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असते, तेव्हा त्यांची एक उपसंस्कृती तयार होत असते. आणि अशी उपसंस्कृती जेव्हा समाजामध्ये स्थिरावते तेव्हा विचलित वर्तन करणारे लोक वाढत जात असतात. त्याच्यानंतर एकनिष्ठतेचा अभाव. समाजामध्ये असंख्य लोक असतात पण त्यांचं कोणतंच तत्वज्ञान नसतं. म्हणजे समाजात जीवन जगत असताना आपल्यामध्ये आपल्याकडे काहीतरी विचाराची एक दिशा असली पाहिजे. म्हणजे वय वाढत जाईल तसं व्यक्ती एक तर अध्यात्माकडे झुकतो, वय वाढत जाईल तसं व्यक्ती एक तर अध्यात्माकडे झुकत जातो, नाही तर एक तर व्यसनाकडे झुकत जात असतो. पण समाजात काही व्यक्ती असतात ते कुठं जात नाहीत, ते मदतच असतात. अध्यात्माचं लागलं की त्याच्यात रमतात आणि पार्टीवाले आले की त्याच्यामध्ये रमतात. त्यांचं काहीच म्हणणं नाही, त्यांचं काहीच तत्वज्ञान नाही, त्यांच्यामध्ये कोणताच भेस नाही. अशा लोकांची संख्या जेव्हा जास्त होत असते तेव्हा विचलित वर्तन वाढत जाताना दिसते. पुन्हा नियमाविषयी संदिग्धता. समाजात असंख्य नियम आहेत की त्या नियमाविषयी आपल्याला फारशी माहितीच नसते. की बऱ्याच वेळा ड्रग्ज घेतलं म्हणून अनेक खेळाडू पकडले जातात आणि ड्रग्ज घेतलं म्हणून अनेक लोक पकडले जातात, खेळाडू पकडले जातात. तेव्हा ते म्हणतात की हे औषध ड्रग्ज मध्ये मोडतं हेच मला माहित नाही. त्यांचं म्हणणं कसं आहे, ग्लायकोटिन नावाचं एक औषध आहे खोकल्याचं, ती एक टोपण घेतलं तर खोकला थांबतो. ग्लायकोटिन एक टोपण घेतलं तर खोकला थांबतो, 2 टोपण घेतलं तर खोकला कायमचा थांबतो आणि अर्धी बॉटल घेतली तर माणूस नशेत जातो, हवेत तरंगतो. तो काहीतरी वेगळंच चाललंय, मला काही समजत नाही. मग ते अर्धी बॉटल घेतो, 2-4 तास झोपून राहतो, पुन्हा डबल 2-3 दिवसांना अर्धी बॉटल घेतो, झोपून राहतो. आणि जेव्हा त्याच्या शरीरामध्ये ते ग्लायकोटिन चे अंश दिसतात त्या ग्लायकोटिन औषधामध्ये ड्रग्ज आहे. आणि मग ड्रग्ज घेतली म्हणून एखाद्या खेळाडूला आरोप केला जातो, तेव्हा म्हणतो की तो असं युक्तिवाद करत असतो की हे ड्रग्ज मोडतं, ही टॅब्लेट ड्रग्जची भाग आहे, हे मला माहित नव्हतं. म्हणजे जेव्हा व्यक्ती व्यसनाधीन होतात तेव्हा ते अशा पद्धतीचं समर्थन करताना दिसतात. म्हणजे विचार नियमामधली संदिग्धता. कोणत्या गोष्ट ड्रग्ज मध्ये काय काय मोडतंय आणि काय काय नाही हेच आणि स्पष्ट केलेलं नाही. कायदे भरपूर केले, नेमकं नवीन कायदा कोणता आला हेच लोकांना माहित नाही. म्हणजे अशा पद्धतीची संदिग्धता असते, पळवाटा खूप असतात. पांढरपेशी गुन्हा नेमकं कशाला म्हणायचं हे स्पष्ट नसतं, तेव्हा पांढरपेशी गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असतं. बाल गुन्हेगार नेमकं कशाला म्हणायचं हे स्पष्ट नसतं, तेव्हा गुन्हेगार वाढत असतात. म्हणजे अशा पद्धतीचं संदिग्धता खूप असते. त्याच्यामुळं हे विचलित वर्तन समाजामध्ये वाढत जात असतं. अनेक लोक आपलं समर्थन करतात. त्याच्यानंतर आहे विचलित वर्तनाविषयी गुप्तता. बऱ्याच वेळा काय होतं की विचलित वर्तन ते व्यक्ती करतात, पण विचलित वर्तन करत असताना त्यांच्याविषयी माहिती फारशी लोकांना नसते. जसं कुटुंबातलं उदाहरण घ्या, मुलगा दारू पितो हे कुटुंबातल्या लोकांना माहित नसतं. असंख्य लोक येतात आणि घरच्याला सांगतात तुमचा मुलगा काल तिकडे दारू पित होता. नाही ते म्हणतात आमचा मुलगा तसा करू शकत नाही. आणि त्या मुलाला ही थोडीशी चर्चा झालेली त्या मुलाला माहित नसते. 6 महिन्यापर्यंत त्याला माहितच नसते आणि त्याला वाटतं की मी जे करतो ते बाकीच्यांना माहित नाही. मी जे करतो ते बाकीच्याला माहित नाही. त्याला वाटतं 7ला जातो ना 11 वाजता येतो ना आपल्या रूम मध्ये जाऊन झोपतो, सकाळी उठलो की लागलो दप्तर पाठीवर टाकून कॉलेजला चालला. परंतु त्याला असं वाटत असतं की मी जे करतो ते घरच्याला माहित नाही. बऱ्याच वेळा त्याच्या घरच्याला माहित पण असतं किंवा बाकीच्यांना माहित पण असतं. तर ही याच्यामध्ये जी गुप्तता पाळली जात असते मित्राकडून घरच्याकडून, या गुप्ततेचा परिणाम काय होत असतो, त्याचं विचलित वर्तन कमी होण्याऐवजी वाढत जात असतं. तर अशा पद्धतीनं विचलित वर्तन म्हणजे काय, विचलित वर्तनाची कारणं किंवा विचलित वर्तनाला जबाबदार घटक स्पष्ट करा. अशा पद्धतीचा एक मोठा प्रश्न 16 मार्काला येऊ शकतो. जर 16 मार्काला आला तर डिटेलमध्ये द्या, 4 मार्काला त्याच्यात फक्त 4च कारणं द्या आणि अर्थ सांगा म्हणलं तर 2 व्याख्यान 8 ओळीची प्रस्तावना द्या. पुस्तकात जसं सांगितलंय त्या पद्धतीने. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.